सर्वजण एकत्र आलेलो आहे. 26 तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेचं मतदान आहे आणि त्यासाठी बळवंत भाऊ वानखडे हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस राहुल गांधी आणि इतर सर्व समविचारी पक्षांच्या माध्यमातून महाविकास आघाडी नावाचा जो आणि इंडिया आघाडी या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय बळवंत भाऊ वानखडे यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या देशामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे. मागच्या 10 वर्षामध्ये या देशात अतिशय वाईट परिस्थिती सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं यंदाची 2024 सालची निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची झालेली आहे. बळवंत भाऊ वानखडे हे अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले व्यक्ती आहे. ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदपर्यंत आमदार आणि आता खासदार एक निवडणूक टप्प्याटप्प्यानं लढून ते भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही दररोज फिरत असताना बळवंत भाऊ वानखडे यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे सर्व क्षेत्रामधला, सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळ्या क्षेत्रामधले लोक बळवंत भाऊ वानखडे यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभे आहेत. स्वतःहून लोक बळवंत भाऊंचा प्रचार करत आहे. आपल्याला माहिती नसेल की ज्यांच्यासोबत बळवंत भाऊंचा कधी परिचय नसेल, ओळख नसेल, असेही लोक फक्त एक सामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा, समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये शिकलेला एक माणूस जो आज लोकसभेसाठी उभा आहे, तो आपल्या जवळचा आहे, आपल्या हृदयाच्या जवळचा आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा आहे. यामुळं लोक बळवंत भाऊंचा प्रचार अतिशय वेगानं, ताकदीनं करून राहिलेले आहे. यामुळं आपली सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण सुद्धा बळवंत भाऊ वानखडे यांना सन्मानाने सहकार्य करून जात, पात, धर्म, पंथ या गोष्टीला थारा न देता फक्त आणि फक्त आपल्या देशावर या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जे संकट आणलेलं आहे आणि देशाला जे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे, त्यामधून जर देशाला वाचवायचं असेल, आपलं संविधान, आपली लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आपल्याला हक्क आणि अधिकार हे जर येणाऱ्या काळामध्ये शाबूत ठेवायचे असतील, वाचवायचे असतील, तर आपल्याला महाविकास आघाडी, इंडिया आघाडी याच्याशिवाय कोणताही पर्याय आता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं येणाऱ्या 26 तारखेला कोणत्याही भूलथापांना, कोणत्याही खोट्या प्रचाराला, आमिषाला, पैशाला बळी पडता कामा नये. कारण आपल्या समोरचा जो उमेदवार आहे नवनीत राणाबाई, हे पैशानं प्रचंड ताकदवान आहे. हा संघर्ष धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. मागच्या 5 वर्षामध्ये नवनीत राणाबाईंनी आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे कामं केलेले नाहीत. उलट आपल्या मतदारसंघात जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणं लावून आपल्या जिल्ह्याचं वातावरण पूर्णपणे खराब केलेलं आहे. हा जिल्हा गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यासारख्या महान लोकांचा जिल्हा आहे आणि या चांगल्या जिल्ह्याचं नाव नवनीत राणा आणि रवी राणा या जोडप्यानं पूर्णपणे खराब करून अमरावती जिल्ह्याला मागच्या काळामध्ये बदनाम केलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचून काहीही कारण नसताना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमावण्यामध्ये याच बाईचा हात आहे. राहुल गांधी यांचं लोकसभेमधलं विरोधी पक्षनेतेपद याच बाईनं त्यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे गेलेलं आहे. आपण त्यांना मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या लोकांनी एकत्र येऊन निवडून दिलं आणि एका महिन्यामध्येच या बाईनं आपली साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत त्यांची हातमिळवणी केलेली आहे. म्हणून नवनीत राणा यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन येणाऱ्या 26 तारखेला बळवंत भाऊ वानखडे यांना ताकदीनं निवडून द्यावं आणि आपल्या कुटुंबातला असलेला सारखा माणूस, आपल्या अत्यंत जवळचा, आपल्या मतदारसंघातला माणूस आपल्याला भारताच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत पाठवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करून बळवंत भाऊ यांना निवडून द्यावं एवढंच आवाहन या ठिकाणी करतो. त्यांच्या पंजा या चिन्हावर त्यांच्या समोरचं 2 नंबरचं बटन दाबून बळवंत भाऊ वानखडे यांना प्रचंड मताधिक्यांनी आपण निवडून आणावं अशी आपणास नम्र विनंती करतो. धन्यवाद.